काँग्रेसची महाराष्ट्रातली दुसरी यादी जाहीर। दुसऱ्या यादीत नागपूर, भंडारा, गोंदिया, रामटेक आणि गडचिरोली चिमूर या 4 लोकसभेच्या जागांची घोषणा। काँग्रेसच्या दुसऱ्या यादीमध्ये नागपूर मतदारसंघातून विकास ठाकरे यांना उमेदवारी। नागपुरातून विकास ठाकरे गडकरींशी 2 हात करणार। भंडारा, गोंदियातून प्रकाश पडोळे यांना उमेदवारी जाहीर। नाना पटोलेंनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यामुळे पडोळे यांना उमेदवारी। शिवसेना आग्रही असलेली रामटेकची जागा काँग्रेसच्या पारड्यात। काँग्रेसकडून रामटेकमध्ये रश्मी बर्वे यांना उमेदवारी। लोकसभा जागा वाटपासंदर्भात महायुतीचं 80% काम पूर्ण, राहिलेलं 20% काम 1-2 दिवसात पूर्ण होईल, देवेंद्र फडणवीसांची माहिती। उद्धव ठाकरे आणि वंचितची युती आता राहिली नाही, शिवसेनेनं महाविकास आघाडीला प्राधान्य दिलं, प्रकाश आंबेडकर यांचं विधान। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश शेंडगेंमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा। प्रकाश शेंडगेंच्या ओबीसी बहुजन पार्टीसोबत वंचितची युती होण्याची शक्यता। प्रकाश आंबेडकर आणि आम्ही एकत्र आलो तर राजकीय भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया। अहमदनगरच्या राष्ट्रवादी भवनमध्ये महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक। आमदार निलेश लंके बैठकीला उपस्थित, त्यामुळे लंके शरद पवार गटात जाणार या चर्चांना उधाण। शेतकरी कायद्यातील विरोध आणि एफआरपीचं केलेले तुकडे यांचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सोडली। माजी खासदार राजू शेट्टींची प्रतिक्रिया, तर आपण एकटे लढू, ज्यांना वाटतंय त्यांनी पाठिंबा द्यावा, शेट्टींचं आवाहन। खासदार उदयनराजे भोसले भाजप मुख्यालयात। अमित शहा, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक। सातारा लोकसभेमध्ये कमळ चिन्हावरती उदयनराजे लढण्यावर जवळपास शिक्कामोर्तब। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उदयनराजेंची भेट घेतली, यावेळी बावनकुळे आणि आशिष शेलार यांची उपस्थिती। साताऱ्यामध्ये उदयनराजेंना तिकीट दिलं तर महाविकास आघाडी बिनविरोध करणार का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला सवाल। उदयनराजेंना 3 दिवसांपासून दिल्लीत शहांनी भेट दिली नाही, त्यामुळे राजेंबद्दल कोणाला आदर आहे हे समोर आलंय, सतेज पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर। महायुतीमध्ये सातारा लोकसभेच्या जागेवर भाजपचा दावा। भाजपकडून सातारा लोकसभा लढवण्यासाठी नरेंद्र पाटील इच्छुक, खासदार म्हणून चांगली कामं करण्याची संधी मिळेल, नरेंद्र पाटील यांची प्रतिक्रिया। महायुतीमध्ये रामटेक लोकसभा जागेचा तिढा कायम, भाजपच्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्यावी, भाजप पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना निवेदनाद्वारे मागणी। हिंगोली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच, यावेळीही हिंगोली लोकसभेची जागा आम्हालाच मिळणार, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचा दावा। महायुतीचं जागा वाटप लवकरच जाहीर होणार, खासदार श्रीकांत शिंदेंची माहिती, तर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचाच उमेदवार निवडणूक लढवणार, श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ईशान्य मुंबई लोकसभेची आढावा बैठक। ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटलांना ठाकरे गटाची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता। वर्ध्यामध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीकडून माजी आमदार अमर काळे सज्ज, भाजपला रोखण्यासाठी आपली उमेदवारी निश्चित, अमर काळेंची प्रतिक्रिया। गुजरातच्या सांबरकाठामधून भिकाजी ठाकोर यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा, वैयक्तिक कारणामुळे निवडणूक लढवणार नाही, भिकाजी ठाकोर यांची प्रतिक्रिया। अमरावती लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर, तरीही ठाकरे गट आपल्या उमेदवारीवर ठाम, ठाकरे गटाकडून दिनेश बुब यांना उमेदवारी देण्याची मागणी। महायुतीमध्ये रायगड लोकसभेचा तिढा कायम, विकास गोगावले समर्थकांची अद्याप माघार नाही, गोगावलेंच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते आग्रही, यामुळे खासदार सुनील तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। अहमदनगरची लोकसभा निवडणूक ही विचारांची निवडणूक, ही निवडणूक महायुतीची निवडणूक, शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यामध्ये खासदार सुजय विखेंचं वक्तव्य। नागपूर लोकसभेतील भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून प्रचाराचा धडाका। नागपूरच्या इतवारी किराणा मर्चंट असोसिएशनच्या बैठकीला गडकरी उपस्थित, व्यापाऱ्यांच्या मागण्यांवर गडकरींनी भूमिका मांडली। नागपूर लोकसभेचे भाजप उमेदवार नितीन गडकरींच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन। नागपूरमधील गणेशपेठच्या आनंदम परिसरात हे कार्यालय। 27 मार्चला माझा उमेदवारी अर्ज भरायला येताना कोणालाही गाडी मिळणार नाही, स्वतःच्या वाहनानं या, आपण वाहनं देणार नाही, नागपूर लोकसभेचे उमेदवार गडकरींचं विधान। प्रचारातून वेळ काढत नागपूरचे भाजप उमेदवार नितीन गडकरी धुळवडीमध्ये सहभागी। नागपूरमध्ये इतवारी मर्चंट असोसिएशनच्या होली मिलन कार्यक्रमात गडकरींची उपस्थिती।
काँग्रेसनं आणीबाणीच्या काळात संविधानाची तोडमोड उल्लंघन केलं, आता तेच काँग्रेसवाले आमच्यावरती संविधान बरखास्त करण्याचे आरोप करतायत. नितीन गडकरींचा काँग्रेसवर निशाणा. दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे केंद्र सरकारचं दुर्लक्ष, शरद पवारांची केंद्र सरकारवर टीका, तर भाजपच्या हातातून सत्ता काढली पाहिजे, पवारांचं वक्तव्य. शरद पवारांनी काम करताना कधी पक्ष पाहिला नाही, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. तर राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे सर्वसामान्यांसाठी लढणारे नेते, थोरातांचं वक्तव्य. बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेण्याचं बोलता, मग दिल्लीला का जाता? आमदार रोहित पवारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल. तर आपण आजोबांसोबत राहिलो तर काय चुकलं? रोहित पवार यांचा सवाल. 2019चा बदला घेण्यासाठी आढळराव पाटील निवडणूक लढवणार असतील तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना लोकसभेत जायचंच नाही का? शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंचा सवाल. विधान परिषदेसाठी जनसुराज्य पक्षाचा विचार करा, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे यांची महायुतीकडे मागणी. तर लोकसभेसाठी आम्ही महायुतीकडे कोणत्याही जागेची मागणी केली नाही, विनय कोरेंची प्रतिक्रिया. यवतमाळ वाशिम लोकसभा उमेदवारीचा तिढा कायम, शिंदे गटाकडून उमेदवार कोणीही असो निवडणुकीच्या कामाला लागा, लोकसभा निरीक्षक भाई खाडे आणि मंगेश काशीकर यांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश. कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये शाहू महाराजांना वंचितचा पाठिंबा, शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी काम करू, प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. दुर्दैवानं राजकारणामध्ये काही वर्षांपासून विकासाच्या मुद्द्यावर नाही तर जातीच्या मुद्द्यावरून राजकारण होत आहे, पंकजा मुंडेंची खंत. तर नेत्यांनी विकास केंद्रित राजकारण करायला हवं, पंकजा मुंडेंचं आवाहन. खासदार सुप्रिया सुळेंनी इंदापूरमध्ये नाव न घेता आमदार दत्ता भरणेंवरती निशाणा साधला. त्यानंतर अंकिता पाटील यांच्याकडून सुळेंच्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट करत भरणेंवर टीका. काश्मीरमध्ये 370 कलम हटवावं यासाठी बाळासाहेब ठाकरेंची आधीपासूनच साथ होती, शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदेंची माहिती. तर बाळासाहेबांची ही भूमिका एकनाथ शिंदेंनी पुढे नेली, कायंदेंची प्रतिक्रिया. काँग्रेसमध्ये जातपात कधी पाहिली जात नाही, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. तर उद्यापर्यंत जागा वाटप जाहीर होईल, वडेट्टीवारांची माहिती. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात समाजाच्या नावावर कुणी राजकारण करू नका, विजय वडेट्टीवार. समर्थकांचा प्रतिभा धानोरकर समर्थकांना अप्रत्यक्ष इशारा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सांगलीच्या विमानतळाची जागा तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी गुजरातच्या एका व्यापाऱ्याला विकली, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट. तर आपण उद्योगमंत्री झाल्यावर हा व्यवहार रद्द केला, सामंतांची माहिती. बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे 2 दिवसांपासून बीड जिल्हा दौऱ्यावर. यावेळी भाजप आमदार लक्ष्मण पवार आणि ठाकरे गटाचे माजी आमदार बदामराव पंडित यांची पंकजा मुंडेंनी भेट घेतली. बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडेंना साक्षाळ पिंपरीमध्ये मराठा समाजानं काळे झेंडे दाखवले. आचारसंहिता आणि जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी 10 जणांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अहमदनगरच्या वांबोरी गावात मनोज जरांगेंची संवाद बैठक, फुलांची उधळण करत स्वागत, मराठा समाजाकडून बैठकीचं आयोजन. तुम्ही गोरगरिबांच्या विरोधात जातायत, तुमच्या राजकीय करिअरचा चुरडा होऊन तुमचं करिअर पुढे जाणार नाही, मनोज जरांगेंचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा. काहीही झालं तरी घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण देणार, मनोज जरांगेंचं विधान. तर मराठ्यांना 10% आरक्षण मिळालं, मात्र ते कोर्टात टिकणार नाही, जरांगेंची माहिती. जरांगेंना काही जण फिडिंग करतायत त्याप्रमाणे ते बोलतायत, देवेंद्र फडणवीसांचं जरांगेंवर निशाणा. तर तडीपार करण्यासारखं जरांगेंनी काही केलंय का, फडणवीसांचा सवाल. नोकरी लावतो म्हणून माजी आमदार नागेश पाटील आष्टीकरांनी अनेक लोकांकडून पैसे घेतले, आमदार संतोष बांगर यांचा गंभीर आरोप. अमरावतीतून नवनीत राणा उमेदवार असतील तर त्यांच्या विरोधात शिवसेनेचे दिनेश बुबज उमेदवार असायला हवे, माजी खासदार अनंत गुढे यांची उद्धव ठाकरेंना विनंती. कांदिवलीतील ठाकूर कॉलेजमध्ये पियुष गोयल यांच्या मुलाच्या भाषणाला जबरदस्ती बसवलं, विद्यार्थ्यांचा आरोप. तर कॉलेज प्रशासनानं विद्यार्थ्यांची आय कार्ड जप्त करून त्यांना या सेशनसाठी बसण्याची सक्ती केली, विद्यार्थ्यांचा आरोप. विद्यार्थ्यांच्या या भूमिकेमुळे देशाला मार्गदर्शन मिळेल, आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी, कांदिवलीच्या कॉलेजमधल्या प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. राज्यामध्ये 75 लाख बंजारा मतदार असूनही कोणत्याच राष्ट्रीय राजकीय पक्षानं बंजारा समाजाला लोकसभेची उमेदवारी दिली नाही, त्यामुळे बंजारा समाजात नाराजी, आता अपक्ष उमेदवार उतरवणार, बंजारा साहित्यिक पंजाब याडीकर चव्हाण यांचा इशारा. वरळीतील होळीच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे आणि राहुल नार्वेकर एकाच मंचावर, वरळीतील विजय मित्र मंडळाच्या होळीमध्ये दोघांचा सहभाग. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दरेगावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली, यावेळी शिक्षकांकडून मुख्यमंत्र्यांचं स्वागत.
विद्यार्थ्यांना अभ्यास चांगला करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला. मुंबई सेंट्रल पार्क संदर्भामध्ये महालक्ष्मी रेसकोर्सची महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून पाहणी. यानंतर मुंबई किनारी रस्ता एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.